नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत GNM सेकंड इयरचा सब्जेक्ट मेडिकल सर्जिकल नर्सिंग पेपर फर्स्ट असतो. तर 9 जुलै 2019ची क्वेश्चन पेपर आपण आज बघणार आहोत. 15 मार्काचा IMP क्वेश्चन आज बघू. उद्यापासून आपण शॉर्ट नोट म्हणा किंवा मग 15-15 मार्काचे क्वेश्चन अपलोड करायला सुरुवात करू. ह्या व्हिडिओला जर तुमचा चांगला प्रतिसाद आला तर रेग्युलर व्हिडिओ येत जाईल. तर चॅनलला आज जे कुणी सर्वप्रथम आलेले पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट केलेली तर सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. तर याच्यामध्ये 5 मार्काला रिकाम्या जागा भरा आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर चला बघूया. नर्सिंग प्रोसेसमधील टिंबटिंब ही पहिली पायरी असते. तर नर्सिंग प्रोसेसमध्ये पहिली पायरी काय असते? समस्या शोधून काढणे. त्यानंतर ऑस्फिटोमलेशिया टिंबटिंब म्हणजे आपल्या कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? व्हिटॅमिन डीच्या. गिळण्यास त्रास होतो त्याला आपण काय म्हणतो? डिस्फेजिया. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. खूप क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेला आहे प्रिव्हियस इयरमध्ये. त्यामुळे हा कंपल्सरी पाठ करायचा आहे. डिस्फेजिया म्हणजेच गिळण्यास त्रास होणे. प्लाझ्मा फेरेसिस ही एक मायस्थेनिया ग्रेव्हिस या आजाराची उपचार पद्धती आहे. त्यानंतर इंजेक्शन पाम हे औषध उतारा म्हणून TIC-20 घेतल्यामुळे झालेल्या विषबाधेमध्ये देतात. आता जे DMAR TCS पॅटर्नचा अभ्यास करत आहे GNMचे विद्यार्थी, तर हा क्वेश्चन खूप वेळा विचारला गेलेला आहे गव्हर्नमेंट एक्झामसाठी. त्यामुळे एकदम बारीक अभ्यास करावा आणि डीपमध्ये जितकं होईल तितका अभ्यास करण्याची गरज आपल्याला आहे. त्यानंतर चुकी जोड्या जुळवा. त्याच्यामध्ये आपण बघू अगट उत्तरे. आता एपिसेटॅक्सिस म्हणजेच काय? नाकातून रक्त येणे. त्यानंतर सेरेब्रल मलेरिया. तर हे काय? प्लाझ्मोडियल फायलोसिपॅरमस. त्यानंतर कोलिनकिया. नंतर लोह रक्ताशय, लोहाचं कमतरता असल्यामुळे होणार रक्ताशय. नंतर डॉट्स तर क्षयरोग, हे तर सर्वांना माहिती आहे. कुशिंग सिंड्रोम आणि चंद्रमुख हे पण सर्वांना माहिती आहे. आता हे पहिल्या तीन जोड्या आहे त्या थोड्या ट्रिकी आहे. हा जे पहिले नाकातून रक्त येणे किंवा नाकातून रक्तस्राव, इपिसेटॅक्सिस, हे चुकलं असलं माझ्याकडून, म्हणजे उच्चार चुकला असा उच्चार तुम्ही थोडा इग्नोर करा. त्यानंतर बघू आपण चुकी बरोबर. तर याच्यामध्ये प्रथम बघू सर्वप्रथम हेमॅटोटाइड अर्थरायटिस म्हणजे सांधिवात हा ऑटोइम्युनो आजार आहे. तर बरोबर आहे. ऑटोक्लेविंग ही निर्जंतुकीकरणाची सर्वात चांगली पद्धत आहे. बरोबर आहे. इन्सुलिन कमतरतेमुळे डायबिटीज इन्सिपिडस हा आजार होतो. तर चूक आहे, कारण हा आजार अँटी ड्युरेटिक हॉर्मोन ADHच्या कमतरतेमुळे होतो. इन्सुलिनमुळे डायबेटिक मलायटस होतो. डायबिटीज मलायटस आणि डायबिटीज इन्सिपिडिस त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थ कळाला, डिफरन्स कळाला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला चुकीबरोबर ओळखता येईल. त्यामुळे चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. मी फक्त उत्तर अवेलेबल करून देते आता सध्या तरी, वेळ कमी असल्यामुळे. डोपामाइनची पातळी वाढल्यामुळे पर्किन्स हा आजार होतो. तर हे काय? डोपामिन्स काय? एक हॉर्मोन आहे. तर चूक आहे हे उत्तर. कारण का? तर हा आजार डोपामिनच्या कमतरतेमुळे होतो. आता इथं काय सांगितलं आपल्याला? जास्त वाढल्यामुळे. तर डोपामिनच्या कमतरतेमुळे कोणता होतो? पर्किन्स आजार होतो. तर इथं काय सांगितलं? डोपामिनच्या वाढल्यामुळे, डोपामिन जे हॉर्मोन त्याच्या पातळी वाढल्यामुळे होतो. तर हे चूक आहे. खाली कारण पण दिलेलं आहे. त्यानंतर सेप्टो सिरिंज ही मूत्राशयात धुण्याकरता वापरतात. तर बरोबर आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायचे असेल तर कमेंट करा. धन्यवाद.